नमस्कार, प्रियंकास फूड कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत एकदम मऊसूद असे बुंदीचे लाडू कसे बनवायचे ते। चला तर मग सुरुवात करू या रेसिपीला। बुंदीचे लाडू बनवण्यासाठी मी इथे एका पातेल्यामध्ये 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पीठ आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे, म्हणजे जेव्हा आपण बेसन पीठ पाण्यामध्ये भिजवतो तेव्हा त्यामध्ये गाठी होत नाहीत। यानंतर यामध्ये थोडीशी आपल्याला मीठ घालायचं आहे आणि थोडीशी हळद घालायची आहे। मीठ आणि हळद घातल्यावर या मिश्रणाला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे। एकदम जर आपण पाणी घातलं तर त्यामुळे पिठाच्या गाठी होतात आणि त्यामुळे आपली बुंदी व्यवस्थित पडत नाही। त्यामुळे आपल्याला थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित असं स्मूथ बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। जरी आपल्या पिठामध्ये गाठी तयार झाल्या तरीही मी एक ट्रिक सांगत आहे, त्यामुळे आपल्या पिठामधल्या गाठी निघून जातात। तुम्ही पाहू शकता आपलं बॅटर आता व्यवस्थित असं तयार झालेलं आहे आणि यामध्ये थोड्याशाही गाठी झालेल्या नाही आहेत। असंच आपल्याला व्यवस्थित स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि याची कन्सिस्टन्सी ही आपल्याला अशी ठेवायची आहे। आता आपल्याला एक 15 ते 20 मिनिटं हे बॅटर भिजत ठेवायचं आहे। झाकून ठेवून आपण याला एक 20 मिनिटं आपण भिजत ठेवू। 20 मिनिटांमध्ये आपलं बॅटर व्यवस्थित असं भिजलं जातं आणि ज्याही काही छोट्या मोठ्या गाठी तयार झालेल्या असतात त्याही निघून जातात। आणि जरी आपल्या गाठी तयार झाल्या असतील तर आपल्याला असं एक विस्कर घ्यायचं आहे आणि या विस्करच्या मदतीने आपल्याला या गाठी सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत। विस्करच्या मदतीनेही जर तुमच्या गाठी फोडल्या गेल्या नाहीत, जास्त जर गाठी असतील तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्हाला हे मिश्रण फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे एकदम व्यवस्थित स्मूथ बॅटर तयार होतं आणि त्यामुळे गाठीही सगळ्या निघून जातात। आता आपल्या पिठामधल्या गाठी सगळ्या निघालेल्या आहेत, व्यवस्थित स्मूथ बॅटर तयार झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे। हे आपल्याला थोडंसं घट्ट वाटत आहे, त्यामुळे मी यामध्ये थोडंसं पाणी घालते आणि ह्याला अजून थोडंसं पातळ करून घेते। बुंदी तयार करताना आपल्याला हे बॅटर थोडंसं पातळ ठेवायचं आहे, म्हणजे व्यवस्थित आपली बुंदी तयार होते। आपल्याला याची कन्सिस्टन्सी ही अशी ठेवायची आहे, व्यवस्थित अशी स्मूथ अशी तार चालली पाहिजे। आपलं बॅटर तर आता तयार आहे। आता आपण बुंदी तयार करून घेऊया। मी असा एक झाऱ्या घेतलेला आहे, आपला रेग्युलर झाऱ्या आहे। या झाऱ्याच्या मदतीने आपण आज बुंदी पाडणार आहोत। या झाऱ्याला आपल्याला थोडंसं ओलसर ठेवायचं आहे आणि एका पळीच्या मदतीने यावर हळूहळू हे बॅटर टाकायचं आहे। बुंदी तेलामध्ये सोडताना तेलाचं तापमान हे थोडंसं हाय पाहिजे, म्हणजे व्यवस्थित बुंदी गोल होते। तेल जर आपलं थंड असेल तर बुंदी ही चपटी होते, त्यामुळे तेलाचं तापमान आपल्याला इथे व्यवस्थित मेंटेन ठेवायचं आहे। आपण पाहू शकतो आपली बुंदी व्यवस्थित अशी पडलेली आहे, थोडीशी एकमेकांना चिटकलेली नाही आहे। लाडू बनवण्यासाठी आपल्याला बुंदी पूर्ण कडक काढायची नाही आहे, थोडीशी अर्धी कच्ची ठेवायची आहे, म्हणजे फक्त त्याचा कलर चेंज होईपर्यंतच आपल्याला बुंदी तळून घ्यायची आहे। एकदम नॉर्मल कलर चेंज झाला की आपल्याला बुंदी काढून घ्यायची आहे। जेव्हा आपण ती बुंदी आपल्या हातामध्ये चेक करायला घेतो तेव्हा ती पटकन दबली पाहिजे। जास्त जर बुंदी कडक असेल तर बुंदी पाक पित नाही आणि त्यामुळे आपले लाडू वातड होतात। लाडूमध्ये जर तुम्हाला कलर ॲड करायचा असेल तर इथे आपल्याला थोडंसं बॅटर घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला थोडासा फूड कलर मिक्स करायचा आहे आणि त्याची आपल्याला बुंदी पाडून घ्यायची आहे। मी इथे ऑरेंज कलर घेतलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही दुसरा कलर वापरू शकता। रेग्युलर आपण जशी बुंदी पाडतो तशीच याचीही आपल्याला बुंदी पाडून घ्यायची आहे। मी इथे 2 कलर वापरलेले आहेत, दुसरा कलर मी हा ग्रीन कलर वापरत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुसरा कोणताही कलर वापरू शकता किंवा कलर न वापरताही तुम्ही लाडू तयार करू शकता। माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर प्रियंकास फूड कॉर्नरला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवनवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील। आणि व्हिडिओजला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। तुम्ही पाहू शकता आपली सगळी बुंदी ही तयार झालेली आहे। आता ही सगळी बुंदी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। आपली बुंदी आता तयार झालेली आहे। आता आपण यासाठी लागणारा पाक तयार करून घेऊया। आपण 2 वाटी बेसन पीठ घेतलं होतं, त्याच वाटीने मी इथे 2 वाटी साखर घेत आहे। जर तुम्हाला लाडू जास्त गोड आवडत असतील
तर तुम्ही अजून पाव वाटी साखर वाढवू शकता, किंवा आता या साखरेमध्ये आपल्याला साखर भिजेल इतकंच पाणी घालायचं आहे. मी इथे जवळजवळ 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. आता आपल्याला गॅस सुरू करायचा आहे आणि साखर विरघळेपर्यंत एका चमच्याच्या मदतीने आपल्याला असंच हलवून घ्यायचं आहे. जर आपण साखर व्यवस्थित हलवून घेतली नाही तर ती खाली पातेल्याला चिकटते आणि करपते. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित साखर विरघळेपर्यंत हलवून घ्यायचं आहे. आता आपली साखर विरघळलेली आहे. आता आपल्याला पाकाला 3 ते 4 मिनटं लो टू मिडियम फ्लेमवर व्यवस्थित शिजू द्यायचं आहे. पाक आपला शिजत आला की 2 ते 3 मिनिटांनंतर आपल्याला यामध्ये विलायचीची पावडर घालायची आहे. यानंतर पाकाला 2 ते 3 मिनटं परत अजून एकदा व्यवस्थित शिजू द्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपला पाक आता व्यवस्थित असा शिजत आलेला आहे. आधी आपल्या पाकाचं स्ट्रक्चर वेगळं दिसत होतं आणि आता वेगळं दिसत आहे. यावर असं व्यवस्थित असं फेस आल्यासारखं वाटत आहे. आणि जेव्हा तुम्ही पाक चमच्याच्या मदतीने उचलता किंवा हलवता तेव्हा आपल्याला पाक ही थोडासा जड लागतो. तेव्हाच आपण समजायचं की आपला आता पाक होत आलेला आहे. एक 5 मिनटं झालेले आहेत. आपण आपला पाक लो टू मिडियम फ्लेमवर शिजवून घेत आहोत. आता आपण चेक करूया की आपला पाक झाला आहे का नाही. एका चमच्यामध्ये तुम्ही असं चेक करू शकता. तुम्ही पाहू शकता आपल्या पाकाची व्यवस्थित अशी तार चालत आहे. वरचा थेंब खाली जाईपर्यंत दुसरा थेंब पडत आहे आणि व्यवस्थित अशी त्याची तार चालत आहे. असा आपला पाक झाला की आपण समजायचा की आपला पाक तयार झाला आहे. यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हा पाक आपल्याला आता बुंदीमध्ये घालायचा आहे. पाक बुंदीमध्ये घालायच्या आधी मी इथे थोडंसं खिसलेलं खोबरं आणि काळे मनुका घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स इथे वापरू शकता. सगळं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये आता पाक घालायचा आहे. आपल्याला पाक सगळा एकदाच घालायचा नाही आहे. थोडा थोडा करून आपल्याला यामध्ये पाक घालायचा आहे आणि सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर याला आपल्याला 2 ते 3 तास झाकून ठेवून भिजू द्यायचं आहे. या 2 ते 3 तासामध्ये आपल्याला थोड्या थोड्या वेळाने आपल्याला बुंदी हलवून घ्यायची आहे. जर या 2-3 तासामध्ये आपली बुंदी जर कोरडी पडली तर आपण याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. आणि जर अजूनही आपली बुंदी कोरडी पडली नसेल तर घाबरायचं काही कारण नाही. झाकून ठेवून याला तसंच मुरू द्यायचं आहे. थोड्या वेळाने आपल्याला याला चेक करत राहायचं आहे आणि जेव्हा आपली बुंदी कोरडी पडेल तेव्हा याचे आपल्याला लाडू तयार करून घ्यायचे आहेत. आता आपली बुंदी कोरडी पडलेली आहे. आता थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला छोटे छोटे असे लाडू तयार करून घ्यायचे आहेत. आणि आपले मऊ खुसखुशीत लाडू तयार आहेत. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त आपले लाडू झालेले आहेत. पाकाची आपल्याला इथे साखरही तयार झालेली नाही आहेत. मस्त लाडू असे आपले तयार झालेले आहेत. रेसिपी खूप सोपी आहे. तुम्ही ही एकदा नक्की ट्राय करा. थँक्यू.